मित्रांनो, प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. तुम्हाला या प्रश्नांचा येणाऱ्या आगामी काळातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नक्की फायदा होईल. तर पाहूयात आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला होता? न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविक यांनी लावला होता. भारतातील पहिली जनगणना केव्हा झाली होती? भारतातील पहिली जनगणना 1872 या वर्षी झाली होती. आणि मित्रांनो, जनगणना ही भारतात दर 10 वर्षांनी करतात आणि जर पशुगणना करायची असली तर पशुगणना दर 5 वर्षांनी करतात. या दोन्ही कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेत या दोन्हीवर केव्हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. जहाजे व पाणबुड्या यांच्या रचनेत कोणत्या शास्त्रज्ञाचे तत्त्व वापरले जाते? जहाजे व पाणबुड्या यांच्या रचनेत आर्किमिडीज या शास्त्रज्ञाचे तत्त्व वापरले जाते. मूलभूत हक्क ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? मूलभूत हक्क ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने अमेरिका या देशाकडून स्वीकारलेली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना केव्हा झाली होती? मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना 1974 या वर्षी झाली होती. आणि मित्रांनो, मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प अमरावती या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि हा मेळघाट प्रकल्प वाघांसाठी प्रसिद्ध आहे. भारतीय वनस्पती सर्वेक्षण मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? भारतीय वनस्पती सर्वेक्षण मुख्यालय कोलकाता या ठिकाणी आहे. पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता आहे? पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह शुक्र हा आहे. लाळेमध्ये कोणता पाचक रस असतो? लाळेमध्ये कोणता पाचक रस असतो? लाळेमध्ये टायलिन हा पाचक रस असतो. 1857च्या उठावाला स्वातंत्र्ययुद्ध असे कोणी संबोधले होते? 1857च्या उठावाला स्वातंत्र्ययुद्ध असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी संबोधले होते. भारतातील पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र शिवसमुद्रम कोणत्या नदीवर आहे? भारतातील पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र शिवसमुद्रम हे कावेरी या नदीवर आहे. पाश्चात्य शिक्षण व संस्कृतीच्या अभ्यासासाठी इंडियन अकॅडमी ही संस्था कोणी स्थापन केली होती? पाश्चात्य शिक्षण व संस्कृतीच्या अभ्यासासाठी इंडियन अकॅडमी ही संस्था स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केली होती. कोणता दिवस तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? 31 मे हा दिवस तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकापासून बनलेले आहे. पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पोंगल हा सण तामिळनाडू या राज्यात साजरा केला जातो. घारापुरी लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते? घारापुरी लेणी महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यात आढळते. चे एकक कोणते आहे? आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक डेसिबल हे आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचा बुकर टी वॉशिंग्टन असे कोणी संबोधले होते? महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचा बुकर टी वॉशिंग्टन असे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी संबोधले होते. भारतीय लोकसेवा आयोग याच्याशी संबंधित कलम कोणते आहे? भारतीय लोकसेवा आयोग याच्याशी संबंधित कलम 315 हे आहे. नांदूर मधमेश्वर हे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदूर मधमेश्वर हे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य नाशिक या जिल्ह्यात आहे. आणि मित्रांनो, या नांदूर मधमेश्वर या अभयारण्यालाच महाराष्ट्राचे भरतपूर म्हणूनही ओळखले जाते. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या. गारो, खासी, जैतिया या जमाती भारतातील कोणत्या राज्यात आढळतात? गारो, खासी, जैतिया या जमाती भारतातील मेघालय या राज्यात आढळतात. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवंत हे होते. भारतीय राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्ती संबंधी कोणते कलम आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्ती संबंधी कलम 368 हे आहे. ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला होता? ग्रामगीता हा ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिला होता. अमृतवेल व ययाती ही कादंबरी कोणी लिहिली आहे? अमृतवेल व ययाती ही कादंबरी वि.स. खांडेकर यांनी लिहिली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये परीक्षेच्या दृष्टीने सर्वच प्रश्न भरपूर IMP होते आणि हे प्रश्न परीक्षेत विचारले जाणार म्हणजे जाणार. तुम्ही मित्रांनो या सर्व प्रश्नांचा
चांगला बारकाईने अभ्यास करा आणि हे लक्षात ठेवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा.